जय छत्रपती शिवराय। तर मंडळी, सागरेश्वर अभयारण्याच्या गेटपासून ते अगदी लास्टच्या पॉईंटपर्यंत असे मी व्हिडिओचे 3 पार्ट आपल्या पहिल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत। त्यामध्ये मी सर्व माहिती तुम्हाला सांगितलेली आहे। त्याच्यामध्ये अगदी थोडासा फरक पडला आहे, जास्त काही फरक नाही पडला चार्जेसमध्ये। पण आजचा जो व्हिडिओ आहे तो हायलाइटेड आहे, कारण माझ्या माहेरची म्हणजे देवराष्ट्राची यात्रा सुरू आहे, त्याच्यामुळे मी तिथे गेलेले आणि तिथेच आहे अजून। तर आम्ही तिथे माहेरी गेलो की इकडे तिकडे फिरत असतो। तर आज मी हायलाइटेड व्हिडिओ केला आहे, पण त्याच्यामध्ये मी पाठीमागं काय झालं होतं की बांबू हाऊसबद्दल मी डिटेल्स माहिती दिली नव्हती। तर मी ती याच्यामध्ये पण आणि आपल्या पहिल्या चॅनलवरती पण बांबू हाऊसची माहिती देत आहे। तुम्हाला अगदी लक्झरियस जे तुम्ही राहण्याची सोय असते ना, ती सोय आमच्या गावामध्ये होते आणि ती कशी काय ते मी पुढे दाखवेनच तुम्हाला। पण अभयारण्यात जर आलात ना तर अगदी थ्रिलर एक्सपिरियन्स तुम्हाला मिळणार आहे। इतकं भारी आहे ना। फक्त एवढंच की इथले काही रूल्स आहेत, ते रूल्स पाळावे लागतात आणि काही नाही तर बरेच रूल आहेत, पण ते रूल तुमच्या आनंदाच्या आड येत नाहीत। फक्त जे काही गलिच्छपणा जे असतो तो मात्र इथं अजिबात चालत नाही। कुठे मागं काय, अर्थातच माझं माहेर असल्यामुळे मला इथल्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत। आणि त्यात नको, त्यात नको, पळता येणार नाही बरं का मला, पळता येणार नाही बरं का। चल 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 चल, पकड 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 पकड। आ गया भूत। शिकार शिकार, हाँ शिकार शिकार केलेली आहे बघा, शिकार केलेली डेंजर आहे इथं। आणि तुम्ही इथं बघू शकता किती डेंजर आहे इथं। अरे चल 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 पब्लिक, चल हाँ चढ़ चढ़ चढ़। थांब, काय दिसतंय जवळ की जवळ की जरा। अहो हो की जवळच आहे की। अरे 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 जाऊ नको जाऊ नको जाऊ नको, थांब 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 थांब, मला व्हिडिओ करू दे, थांब 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 थांब। सांबर आहे, सांबर, खूप सांबर तुम्हाला बघायला मिळतील, खूप हरिण पाहायला मिळतील आमच्या सागरेश्वरमध्ये। आणि आम्ही घाबरलेलो नाही, फक्त व्हिडिओ हलतोय, मोबाईल हलतोय। आम्हा दादा दादा हे आहे, हे माकड नाही, सांबर आहे। हलवू नका, फक्त हलवू नका, शांत शांत शांत। अरे कोण, अरे पोज दे रे, हा छान छान सुंदर दिसतो, पोज दे। एकट्या धरतं बरं का, दिमाग लागतं बरं का। करू का ब्लॉग, तुझ्या माग आहे बघ, करू का ब्लॉग। गेलं गेलं कुठं दिसतं, गेलं 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 गेलं। ए हे टुक टुक काय करतोय वरती चाललंय, कुठे तिथं पाणी प्यायला आलतो वरती। अरे हेच की पाणी प्यायला केले त्यांना, तिथं असतात पाणी प्यायला। पाणी करा भारी सर किड्यामध्ये आहे ना, तिथं आल्यावर तुला पळायला तर मला खा मला आता वजनी कवल घेता आपण चालू करायचं। फक्त जावर बोले गेलं 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 कुठे गेलं कुठे गेलं। हा आता इकडे 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 इकडे। अरे 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 ए मारेल तुम्हाला, जाऊ नका।
कर 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 कर. अरे यार गेलं ते. ए त्रास देऊ नका, त्रास देऊ नका. तिकडे अगं कुठे. तर मंडळी, श्री क्षेत्र लिंगेश्वर इथला व्हिडिओ परवा अपलोड होईल आणि खूप शांत प्रसन्न आणि तिथं फक्त निसर्गाचंच चालतं, निसर्गाचाच आवाज चालतो असं ते शांत प्रसन्न आणि गूढ असं ठिकाण आहे. खूप छान आहे. ए पशु पक्षी असतात ना, त्यांना दंगा आवडत नाही आपल्यासारखा माणसांसारखा. बिबट्याच्या समोर करा दंगा, काय करायचं. हा शांत शांत. ए बाई बिबट्या नको बाई, ए नको बिबट्या. ए बाबू, एक बसलाय तिकडे, एक बसलाय इकडे. ए शिवांश, शिवांश, ए शिवांश नको जाऊ. शिवांश चप्पल भरतय. तर आता आपण बालोद्यान आणि बांबू हाऊस याची माहिती घेऊ अगदी थोडक्यात. हा, आणि इथलं जे काही म्युझियम आहे ते मात्र पहिल्यांदा मी अपलोड केलेलं आहे, तुम्ही तिथे पाहू शकता. अगदी व्यवस्थित तो व्हिडिओ आहे. ए तुटतं बरं का. तर हे आहेत बांबू हाऊस. यांचे जे रेट्स आहेत ते 24 तासाचे 1500 रुपये असं हे इथले रेट आहे. आणि याला प्रत्येकाला एक वेगळं वेगळं नाव दिलेलं आहे. खूप छान अशी थीम केली त्यांनी. आतमध्ये गेलात ना तर अगदी सर्व त्यांनी सगळं ते बांबूचं बनवलेलं आहे आणि स्वच्छता अफलातून आहे. इथं बालोद्यान जवळच ते बांबू हाऊस आहे, त्याच्यामुळे खूप छान वाटतं. आणि तुम्हाला इथे पॉज करून पहा की इथे आल्यानंतर तुम्हाला काय काय पाहायला मिळेल, हे पॉज करून पहा. तर हा फक्त हायलाइटेड व्हिडिओ होता. आणि कारण मी कसं यात्रेला आल्यामुळे थोडंसं असतं ना की इकडे तिकडे फिरणं, हे मजा करणं वगैरे, तर त्याच्यासाठी मला वेळ द्यायचा होता, त्यामुळे मी व्हिडिओमध्ये जास्त इन्व्हेस्ट नाही केलं. पण येणारे जे अपकमिंग व्हिडिओ आहेत ते मात्र डिटेल्स असतील. थोडीशी ही माझी यात्रा झाली की मग मी त्याच्याकडे लक्ष देईन. आणि हे बघा, आतून खूप छान असं आहे. हे खूपच छान आहे, खूप जास्त छान आहे, सुंदर आहे. आधार कार्ड मात्र येताना घेऊन या आठवणीने. आधार कार्ड तर लागतं. इथे नोंद करावी लागते. लिंगेश्वरमध्ये, सागरेश्वरमध्ये जाण्यासाठी नोंद करावी लागते. तुम्ही किती जण आहात, मुलं, स्त्रिया, पुरुष, सर्व माहिती द्यावी लागते. आधार कार्डचं नंबर तिथे द्यावा लागतो, मोबाईल नंबर द्यावा लागतो. खूप सेफ असं ते इथं ट्रीटमेंट असते. तर अभयारण्यात जाण्यासाठी आपली गाडी असेल तर 100 रुपये आणि प्रति व्यक्ती 50 रुपये असं ते दर आहेत. आणि त्यांची गाडी असेल तर ते 70 रुपये असं गाडीचा दर आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे एक नवीन गाडी पण लॉन्च होते, तर ती होईलच आता. तर आता पुढचा हा जो भाग असणार आहे तो असणार आहे श्री क्षेत्र लिंगेश्वर येथे.